नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत खारे काजू। ते कसे बनवायचे बघूया। तर चला, हे खारे काजू तुम्ही मुलांच्या खाऊसाठी किंवा पिकनिकला जेव्हा जाता तेव्हा किंवा टी टाइम सकाळी आणि संध्याकाळचा टी टाइम त्यावेळेस हे काजू तुम्ही बनवून खाऊ शकता। इथे आपल्याला खारे काजू करायसाठी 2 वाट्या मैदा घ्यायचा आहे। इथे या भांड्यामध्ये मी मैदा काढून घेतलेला आहे। इथे आता काही साहित्य घेतलेले आहे। मीठ चवीकरता, तिखट, आमचूर पावडर, तुम्ही आमचूर पावडरच्या जागी चाट मसालाही घालू शकता। इथे मिरीपूड घेतलेली आहे, थोडी किंचित साखर घेतलेली आहे, ओवा, जिरं, साखर आपल्याला याकरता पाहिजे आहे। हे आहे खारे काजू, पण जर आपण यामध्ये साखर घातली की या काजूला खूप छान चव येते, म्हणून किंचित साखर घालायची आहे। इथे मी पाव वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। तुम्हाला जर साजूक तूप नसेल घ्यायचं तर तुम्ही इथे वनस्पती तूपही घेऊ शकता। आता हे तूप मी गॅसवर वितळून घेते। आता या मैद्यामध्ये आपण हे सुके मसाले घालून घ्यायचे आहे आणि चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण सगळे मसाले मैद्यामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण हे वितळवलेलं तूप घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मी छान मिक्स करून घेते। याचं ब्रेड क्रम्ब सारखं असं स्क्रम्बली असं टेक्स्चर व्हायला पाहिजे असं तूप घ्यायचं आहे आणि एवढं छान मिक्स करायचं आहे। मी मिक्स करून घेते छान। आता या मैद्यामध्ये मी छान तूप मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता छान असं रवाळ झालेलं आहे। असंच आपल्याला करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। कणकेपेक्षा थोडासा घट्ट असं मळायचं आहे आपल्याला। मी हा गोळा भिजून घेते। इथे आता बघू शकता आपण गोळा आता घट्ट मळून घेतलेला आहे। रोजच्या कणकेपेक्षा थोडासा घट्ट मळून घ्यायचा आहे, बघू शकता असा। आता याला आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। इथे 10 मिनिटं झालेले आहे। आपण बघूया आता। इथे बघू शकता आपला गोळा छान सेट झालेला आहे। आता याला थोडंसं इथे मळून घ्यायचं आहे आपल्याला। इथे आपण छान मळून घेतले आहे। आता याचे 2 पार्ट करायचे आपल्याला। इथे मी एकसारखे 2 मोठे मोठे गोळे करून घेतलेले आहे। आता याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। मी आता लाटून घेते। इथे आता आपल्याला खाऱ्या काजूसाठी थोडी जाडसरच अशी पोळी लाटून घ्यायची आहे, अर्धा इंचाची। बघू शकता मी अशी जाडसर पोळी लाटून घेत आहे। तुम्ही पण अशी पोळी लाटून घ्या जाडसर। इथे बघू शकता मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे। पोळी मी जाडसर लाटून घेतलेली आहे। साधारणतः एवढ्या जाडीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। इथे माझ्याकडे छोटी वाटी आहे। या छोट्या वाटीने आपल्याला इथे काजू पाडून घ्यायचे आहे। असं एकावर एक ठेवून असे सगळे काजू आपल्याला काढून घ्यायचे आहे।
असा दाब द्यायचा आहे। आणि अशा तऱ्हेने आपण सगळे काजू काढून घ्यायचे याच्यावाले। मी असंच करून सगळे काजू करून घेते। बघू शकता असे इथे मी आता सगळे काजू बनवून घेतलेले आहे। आपण आता याला तळून घ्यायचे आहे। इथे आपण आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये आपण सगळे काजू सोडून घ्यायचे आहे आणि काजू सोडताना गॅस मंद पाहिजे आहे। हे मी सगळे काजू सोडून घेते। इथे आपण सगळे काजू सोडून घेतलेले आहे तेलामध्ये। आता याला आपण लो टू मीडियम गॅसवर छान खरपूस तळून घ्यायचे आहे, गुलाबी होतपर्यंत, म्हणजे ते आतून छान शिजतात। आता इथे आपण लो टू मीडियम गॅसवर छान खरपूस भाजून घेतलेले आहे काजू आणि छान सोनेरी गुलाबी झालेले आहे। बघू शकता तुम्ही। या स्टेजवर आपल्याला काढून घ्यायचे आहे, कारण की याची प्रोसिजर सुरू असते शिजण्याची, मग ते अजून कलर घेतो, म्हणून या स्टेजवर काढून घ्यायचं आहे। मी हे सगळे काजू काढून घेते। बघू शकता अशा प्रकारे आपण काजू तळून घेतलेले आहे। आता मी इथे सगळे असे काजू तळून घेणार आहे। अशा तऱ्हेने तयार झालेले आपले खारे काजू। दिवाळीला आपण नेहमीच तेच शंकरपाळे करण्यापेक्षा हा नवीन प्रकार काजूचा तुम्ही नक्की करून बघा। खायला खूप खुसखुशीत आणि छान वाटतो। तुम्ही हे मुलांच्या खाऊसाठी बनवू शकता। आणि तुम्हाला जर माझ्या या खाऱ्या काजूची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।